कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। मुंबई गोवा महामार्गावरती कोकणवासियांना गेले कित्येक वर्ष त्रास सहन करावा लागत आहे। गणेशोत्सवाच्या आधी दरवर्षी तात्पुरते खड्डे भरणं आणि थोडंफार डांबरीकरण करणं हे या रस्त्याचं नियोजन बनलेलं आहे। पण यावेळी कोकणवासियांनी ठाम भूमिका घेतली आहे। महाडमधून वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष मोरे यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिलाय की 15 ऑगस्ट पर्यंत महामार्ग सुस्थितीत झाला नाही तर चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल। 27 जुलै रोजी मुंबईतील दादर पूर्व येथील गावस्कर सभागृहात मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समितीची महासभा आयोजित करण्यात आली आहे। यातून राज्यव्यापी दणका देण्याची तयारी सुरू आहे। सुभाष मोरे म्हणाले की सणापुरतं काम नको, आता कायमस्वरूपी रस्ता हवा। सततच्या धोरणा, राजकीय भाषण आणि संत कामामुळे कोकणवासियांत संतापाचा सूर चढताना दिसतोय। आता खरेच सरकारनं पाऊल उचललं नाही तर आंदोलनाची धग वाढू शकते। मुंबई गोवा महामार्गाचं 18 वर्ष, आता 18 वर्ष पूर्ण होत आहेत, तरी हा रस्ता इथल्या कोकणवासियांना हे हाल सहन करावे लागत आहेत। तर हे जे सरकार आहे, म्हणजे आधी सरकार आहे, हे कुचकामी सरकार आहे आणि ह्या वेदना, ह्या ज्या त्रास हा नाहक कोकणवासियांना मुंबई महामार्गावरनं जाताना होत आहे। किती खड्डे, 17 वर्षात आजपर्यंत 3000 लोकांचे ह्या मुंबई महामार्गावरती बळी गेलेले आहेत। तर शासनाने ह्या 3000 लोकांचं जे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत, काही लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, काही लोक अपंगत्व आलेले आहे, त्यांचे घर संसार उद्ध्वस्त झालेत, याला शासन जबाबदार आहे। तर जी लोक ह्या महामार्गावरती मृत्युमुखी पडलेत ऍक्सिडेंटनी, त्यांचा घर संसार चालवण्यासाठी सरकारने त्यांना मदत ही केलीच पाहिजे। जे सर्व्हिस रोड तयार केलेले आहेत, डांबरी सर्व्हिस रोड तयार केले, फक्त उन्हाळी ते एकदम टकाटक दिसतात आणि पावसाळी त्यांचे डांबर कुठे जाते, ते डांबर वापरतात सर्व्हिस रोडला का ऑइलचा वापर करतात, हे शोधणं गरजेचं आहे। ही अवस्था अशी होणार नाही। सर्व्हिस रोड मुळेच हा मोठा त्रास होतोय। हे उड्डाण पूल कधी होणार याचे शासनाने लवकर जाहीर करावे। जर का 15 ऑगस्टच्या आतमध्ये जर का कोकणवासियांना सुलभ रस्ता उपलब्ध करून दिला नाही तर 15 ऑगस्ट नंतर मोठा चक्का जाम आंदोलन आम्ही शासनाच्या विरोधात करल। महाराष्ट्र वाहतूक सेनेचा रायगड जिल्हा अध्यक्ष सुभाष मोरे म्हणून मी आज जाहीर करतो।